या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आणि शिस्तप्रिय म्हणून आधी ओळखले जातात नाशिक भूषण, महाराष्ट्र भूषण, ज्यांचं दिल्ली दरबारी दबदबा आहे असे सर्वांचे लाडके आमचे माननीय श्री दोंडे सर, त्याचप्रमाणे निकम सर गेली अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये अनेकांचे प्रश्न सोडवलेले असे संजय नाना भालेराव, आमचे मित्र माननीय श्री नन्नोरे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी जगताप साहेब आलेले आहेत, निर्भवणे साहेब आलेले आहेत, डॉक्टर तांबोळे आलेले आहेत, तसेच या ठिकाणी सन्माननीय धम्मपीठ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा छबूबाई नानाजी भालेराव यांचं गेल्या 10 दिवसापूर्वी वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं आणि हे दुःखद निधन ज्यावेळेस झालं त्यावेळेस भालेराव परिवार, पगारे परिवार तसेच इतर नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि ज्यावेळेस आमच्या प्रेसमध्ये ही बातमी आली, ज्यावेळेस या नाशिक रोड परिसरात बातमी आली त्यावेळेस सर्वांना दुःख झालं। परंतु एक मन आहे, जो येईल जन्माला त्याला मृत्यू अटळ आहे आणि त्या छबूबाईंनी ज्यावेळेस जन्म घेतला होता त्यावेळेस आठवा, त्यावेळेस ब्रिटिश कालीन सत्ता होती, ब्रिटिश कालीन सत्तेमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि ज्यावेळेस आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस त्यांचं वय अवघा 8 वर्षाचं होतं आणि या 8 वर्षामध्ये त्यांनी त्यावेळेची चळवळ पाहिलेली होती आणि ते मोठे होत होत गेले। त्यावेळेस नानाजी भालेराव बरोबर त्यांचा विवाह झाला आणि नानाजी भालेराव सुद्धा एक चळवळीचे, एक चांगले समाजामध्ये काम करणारे ओळखले जात होते। त्यावेळेस त्यांची परिस्थिती हलाखीची होती आणि त्यावेळेस ते इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये लागले, त्यावेळेस त्यांच्या परिवाराचं थोडं परिस्थिती सुधारत गेली आणि आमच्या छबूबाईंना 3 मुलं 2 मुली, तसेच त्यांनी नातवंड पाहिले, पंतू पाहिले। परंतु छबूबाई आपल्या घरामध्ये एवढा मोठा परिवाराची देखभाल करत होते, त्यावेळेस मुलं आणि मुली सुसंस्कृत घडवले, हा आम्हाला छबूबाईंचा अभिमान आहे। त्यांचे मुलं सुद्धा राजकीय क्षेत्रात आहेत, सामाजिक क्षेत्रात आहेत, त्यांचे मुलं सुद्धा सामाजिक कामामध्ये अव्वल आहेत। मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी छबूबाईंना माझा इंग्ले परिवार, चंपानगरी तसेच इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेसच्या वतीने या ठिकाणी पत्रकार क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, असंख्य विभागातील मान्यवर या ठिकाणी असतील, या सर्वांच्या वतीने मी आमच्या छबूबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र।